2 3 4 5 1 2 4 5 3 1 5 4 1 3 5 सगळेच हुशार आहे. हे 5 बोट, प्रत्येक बोट साईजनं वेगळा आहे, प्रत्येकाचं दिसायला वेगळा आहे. तुम्ही एक सामर्थ्य आणि शक्ती बघितला की एक बोटानं ज्यावेळी आपण टाळी वाजवतो किती आवाज येतोय? कमी आवाज. आणि 5 बोटानं वाजवल्यानंतर किती आवाज येतोय? सगळ्यांचं ज्यावेळी ऐक्य असते त्यावेळी. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये काय, टाळ्या वाजवण्याचे फायदे म्हणजे टाळ्या तुम्ही दररोज वाजवला तर कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण ह्यामध्ये अक्युप्रेशर पॉइंट असतात. आणि ही 5 बोट जर ताट राहिली तर एक साधा कागद सुद्धा आपण उचलू शकत नाही. बघा की असं ताट करून बघा आणि एक कागद उचलून दाखवा. मी वाकणार नाही, मी ताट आहे, मी अमुक आहे असं म्हटलं मग ह्यातनं संदेश काय आहे, कुटुंबात ज्यावेळी आपण एकत्रित राहत असतो त्यावेळी मला काय कोणाची गरज नाही, शेजाऱ्यांची गरज नाही, गावात मला कोणाची काय गरज नाही, माझ्याकडे सगळं आहे, मी म्हणजे अमुक आहे, मी असा आहे. हा जो अहंकार माणसाला ज्यावेळी होतोय त्यावेळी तो माणूस दुःखी असते. लक्षात घ्या, एकटा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. एकट्याचा आवाज किती आला आणि 5 जण एकत्र आल्यानंतर किती आवाज आला, तुम्ही फरक बघितला लगेच ध्वनीमध्ये किती फरक येतोय. एकीचं बळ हे मोठं असते. तुम्ही सुद्धा एकत्र राहण्यानं किती मोठी प्रगती होत्या. तुम्ही आजूबाजूला सुद्धा, शेजारपाजारी सुद्धा, गावात सुद्धा, फार पूर्वीच्या काळी सुद्धा एकत्र कुटुंब पद्धती होत्या आणि त्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळी कामं विभागून घेऊन सगळ्यांची ताकद एकत्र लावण्यानं किती तुफान प्रगती अनेक कुटुंबांनी केलेली आहे, आपण बघितलेले. तर सद्गुरू आपल्याला हेच सांगतात जीवनविद्येमध्ये की जीवन जगण्यासाठी खूप क्लिष्ट काही नियम नाही आहे, खूप सोपे नियम आहेत. आणि हे सोपे नियम जे जाणतात ते नेहमी 24 तास आनंदी राहू शकतात आणि जीवनात प्रगती पण साधू शकतात. सद्गुरू आपल्याला तीच आपल्यातली शक्ती आणि सामर्थ्याची जाणीव करून देऊ इच्छितात. निसर्गानं आणि ब्रह्मांडानं तुम्हा आम्हाला पृथ्वीवर जन्मलेल्या सर्वांनाच त्या निसर्गात जी एक प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आहे की नाही ती तुम्हा आम्हा सर्वांमध्ये दिलेली आहे. फक्त काय होतंय, ती शक्ती ओळखणं आणि ती शक्ती ओळखण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर दररोजचा दिवस उगवतो, मावळतो, 84 लाख जीव सगळे जगतच असतात, पण माणसाला जे बुद्धीचं वरदान दिलेलं आहे, माणसानं काय केलं पाहिजे, ती शक्तीला ओळखलं पाहिजे. मग ती शक्ती ओळखायला आपला दिनक्रम कसा पाहिजे, त्या शक्तीला ओळखण्यासाठी आणि जाणण्यासाठी आपल्याला दिनक्रम कसा पाहिजे. तर मेंदू जो माणसाला दिलेला आहे, सर्वच प्राण्यांना दिलेला आहे, पण मेंदूमध्ये बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर करणारे जीवनात प्रगती साधत असतात, बदल स्वीकारणारे, नेहमी ऍक्टिव्ह राहणारे. निसर्ग बदल हा निसर्गाचा नियमच आहे. बघा, निसर्गातली कुठलीही गोष्ट बघा दररोज आणि सातत्यानं बदलत असते. झाडं बघा, पशु बघा, पक्षी बघा, ऋतू बघा, त्यानंतर सूर्य सुद्धा बघा, सकाळी उगवतो, दुपारी डोक्यावर येतो, संध्याकाळी मावळतो, चंद्र, अमावस्या, पौर्णिमा, म्हणजे सगळे भरती ओटी निसर्गातली बघा प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला बदलत असते. आणि वाढ आणि प्रगती म्हणजे व्हायची असेल तर तुम्हाला बदल स्वीकारणं गरजेचं आहे. पण आपलं माणसाचं मन हे बदलायला तयार नसते. आणि अध्यात्म, हरिपाठ किंवा हे ज्ञान घ्यायला पाहिजे, काहीतरी शिकायला पाहिजे, सद्गुरूंचे ग्रंथ वाचायला पाहिजे आणि हे तरुणपणीच करायला पाहिजे. कारण म्हातारपणी टायर्ड झाले म्हणून रिटायर्ड केले,
आणि त्यावेळी काय मग परमार्थ करणार आहे. मग तरुणपणी खूप मी सकाळी एक जया किशोरींचं एक मुलाखत ऐकत होतो, संदीप माहेश्वरींनी घेतलेली. जया किशोरी, तिला एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढी मोठी अचिव्हमेंट कसं काय केलं आणि अध्यात्मात कसं काय आला. जया किशोरी, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही नंतर सर्च करून बघा, अतिशय सुंदर दिसायलाही आहे आणि ज्ञान. मग त्यांनी काय म्हटले की 6व्या वर्षापासून मला घरातनं तशा संपर्कात, सानिध्यात राहण्यानं आणि त्याचीच गोडी, त्याचीच आवड लागली अध्यात्म आणि ज्ञान, भजन, कीर्तन, प्रवचन आणि कथा सांगणं. आणि ज्यावेळी मी तरुण झालोय असं वाटलं आणि मला काय तर बनायचं आहे असं ज्यावेळी माझ्या मनात विचार आला, त्यावेळी मी कायम तर मोठीच बनलेली होते. तुम्ही विचार करा, म्हणजे ती जगप्रसिद्ध आहे, मिलियन मध्ये त्यांना युट्यूबला सबस्क्रायबर आणि फॉलोवर आहेत. मग तुम्हाला जीवनात जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी अध्यात्म हे गरजेचंच आहे. तुम्ही धंदा करत असा, नोकरी करत असा, व्यवसाय करत असा, किंवा शेती करत असा, किंवा तुमच्या वाटेला कुठलंही काम करत असा, त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अध्यात्म हे गरजेचंच आहे. श्वास घेणं जितकं आपल्याला गरजेचं वाटतंय, लक्षात घ्या, तितकंच अध्यात्म जीवनात गरजेचं आहे. पण त्याचं महत्व समजलं आणि उमजलं नसल्यामुळं माणूस आयुष्यभर असमाधानी राहतोय, दुःख भोगतोय, किंवा त्रास भोगतोय, किंवा चिंता करतोय, काळजी करतोय. कारण प्रॉपर गुरु, सद्गुरू न भेटल्यामुळं, आणि कुठल्या वयात काय ज्ञान घ्यायला पाहिजे, आणि मेंदूला चार